हे काय राजकीय व्यासपीठ नाही आहे. या ठिकाणी फक्त आबावर प्रेम करणारे लोक या ठिकाणी जमलेले आहेत ना. इथं कोणत्या पक्षाचं चिन्ह पण नाही आहे माझे. आपण फक्त आबावर प्रेम करतो. आबाने भविष्यात काय निर्णय घ्यायचा आहे हे ठरवण्यासाठी किंवा तुम्ही ठरवणार आहेत त्याच्याबरोबर आम्ही आबाच्या बरोबर आहोत. खरं पाहिलं तर मी आणि आबा आमची मैत्री आहे 1999 पासून. मी ज्यावेळेस जे जे हॉस्पिटलला PG करत होतो मुंबईला त्यावेळेस आमचे कॉमन मित्र होते बंडू बाणकर. त्यांच्यामुळे माझी त्यांची मैत्री झाली. पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर मी तिथून 2003 पर्यंत तिथंच होतो. KM हॉस्पिटलला काम केलं. मग मला निर्णय घ्यायचा होता की प्रॅक्टिस कुठं करायची, बीडला करायची का माजलगावला करायची. त्यावेळेस मी आबाला एक प्रश्न विचारला, आबा जर मी माजलगावला येऊन जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला काय वाटतं कसं राहायचं. हे पहा म्हणे डॉक्टर आमचे तर ऑलरेडी 2-3 बाल डॉक्टर आहे. तुमचा दवाखाना चालेल का नाही मला माहीत नाही, पण माझ्या भगिनीचा डॉक्टर अर्चना पवारचं मात्र 100% चालेल, कारण त्याची एकमेव पहिल्या नेतृत्वतज्ञ असतील माजलगावातून. आणि तुमची खरोखरच मेहनत चिकाटी असेल तर तुमचा दवाखाना 100% चालेल. पत्रकार बंधूंना आता माहीत असेल चालतोय का नाही. तर हा निर्णय सुद्धा आभार घेतला एक मित्र म्हणून. मी काय राजकीय नाही आणि मी राजकीय सल्ला पण देणार नाही त्यांना. त्यांनी त्यांचा सल्ला घ्यायचा तेवढे ते हुशार आहे. मी फक्त एक मित्र म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या व्यासपीठावर आलो. त्यानंतर मग हॉस्पिटल घेतलं. हॉस्पिटलची पहिली वीट ठेवायची होती. आबांनी पहिली वीट ठेवली त्या ठिकाणी. आता जिथं पवार हॉस्पिटल आहे तिथं म्हणजे डॉक्टर आता वीट ठेवायला लावतात. पण उद्याचा दवाखाना नाही चालला तर आबा म्हणलं आतापर्यंत मी सिन्सिअरली मेहनतनी डेडिकेशननी डिवोशननी प्रत्येक गोष्ट काम करत आलेलो आहे. दवाखाना तुमच्या आशीर्वादाने तुम्ही वीट ठेवला तर 100% चालेल. आणि त्याचं उद्घाटन त्यावेळेस अवजड उद्योग मंत्री कैलास विलासराव देशमुख यांच्या हस्ते झालं. वीट ठेवली. अशोक आबाटकने उद्घाटन केलं विलासराव साहेबांनी. म्हणजे आबा तुम्ही जिथं हात लावता त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सोनं होतच होतं. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. मग मला संस्था सुरू करायची होती, शाळा काढायची होती. आबाला म्हणलं मी शाळा काढू का. चांगली गोष्ट म्हणजे माझ्याकडे नेहमीच मला माझ्याकडे शाळा आहे नाही खुली नाही. तुम्ही काढणार असाल तर सिन्सिअरली व्यवस्थित काम करून काढणार असं काढा. शेवटी जिथं आता शाळा आहे त्या ठिकाणी गाडी जात होती. आम्ही दोघं मोटरसायकलवर गेलो. ती जागा पाहिजे. आबाच्याच हस्ते तिथला इशारा दिला. आबाच्याच हस्ते रजिस्ट्री केली. आणि आता तिचा सर्वात मोठा वटवृक्ष झाला. 1 लाख स्क्वेअर फूट बांधकाम त्या ठिकाणी रेडी आहे. आणि त्या ठिकाणी माजलगाव आणि परिसरातले लोअर मिडल क्लास पासून त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. तिथं उच्चभ्रू लोक फार कमी आहे. हे काम पण आबाच्याच हस्ते केलं. मग त्याच्यानंतर सुरुवात झाली अशी आबा तिथं मला मान्यता फक्त 5वी पर्यंत जाईल. पुढं काय करायचं तुम्ही जाऊन या मुंबईला. म्हणजे 2-3 वेळा मी मुंबईला जाऊन आलो. तू थकला का म्हणजे आता थकलो आता मी येतो म्हणजे. मग मी आणि आबा गेलो. मला 8 दिवसामध्ये त्यांनी 5वी ते 12वी मला परमिशन मिळवून दिली त्या ठिकाणी. म्हणजे असं आबाचं मैत्री म्हणून त्याच्यात काही काय त्याला देणार होतो का काय काही नाही त्याच्यावर. तू थकला का. त्याच्यानंतर CBSE ला जायचं होतं. CBSE एरोस मिळत नव्हता. परत आम्ही दोघं आहे अतुल साहेबाकडे गेलो. परत साहेबांनी CBSE LOC सगळं करून दिलं. मग मागच्या 20 दिवसापूर्वी एक गोष्ट सांगतो आणि मी थांबतो. जास्त तुम्हाला तुमचा वेळ घेत नाही. 20-22 दिवसापूर्वी आबा एकटेच मुंबईत होते. तर त्यांना कळालं इतर मागासवर्गीय खातं अतुल साहेबाकडे आहे आणि धनगर समाजासाठी नामांकित शाळेमध्ये मुक्त प्रवेश फ्री प्रवेश काहीतरी स्कीम आहे. डॉक्टर येतो का पटकन काहीतरी करू आपण याचं मला काहीतरी वाटायला. मग गेलो थोडाशी माहिती घेतली. प्रस्ताव कसा बनवायचा. 8 दिवसामध्ये आबाच्या प्रयत्नामुळे प्रस्ताव बीडहून औरंगाबाद पुण्याहून अतुल साहेबांच्या टेबलवर आणि 100 धनगर मुलांचं ऍडमिशन फ्री हे इंग्लिश स्कूलमध्ये आहे. म्हणून धनगर समाजाच्या काही बांधवांनी आबाचा सत्कार केला. एकही रुपया नाही. एकही ना युनिफॉर्म ना शूज ना बुक्स काय नाही. हे असं आबाचं लक्ष असतं प्रत्येक ठिकाणी. म्हणून असा अभ्यासू आणि विधानसभेत आवाज उठवणारा तुमचा माझा जवळचा मित्र. या मित्राने भविष्यात जे काय डिसिजन घेतील ते आम्हाला मान्य आहे. आणि मी
पवार, डॉक्टर पवार आणि डॉक्टर पवार कुटुंबाच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. किंवा हे काय राजकीय व्यासपीठ नाहीये. या ठिकाणी फक्त आबावर प्रेम करणारे लोक या ठिकाणी जमलेले आहेत. नाही इथं कोणत्या पक्षाचं चिन्ह पण नाहीये माझे. आपण फक्त आबावर प्रेम करतो. आबाने भविष्यात काय निर्णय घ्यायचे आहे हे ठरवण्यासाठी किंवा तुम्ही ठरवणार आहे त्याच्याबरोबर आम्ही आबाच्या बरोबर आहोत. खरं पाहिलं तर मी आणि आबा आमची मैत्री आहे 1999 पासून. मी ज्यावेळेस जे हॉस्पिटलला PG करत होतो मुंबईला त्यावेळेस आमचे कॉमन मित्र होते बंडू बाणकर. त्यांच्यामुळे माझी त्यांची मैत्री झाली. पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर मी तिथून 2003 पर्यंत तिथंच होतो. KM हॉस्पिटलला काम केलं. मग मला निर्णय घ्यायचा होता की प्रॅक्टिस कुठं करायची, बीडला करायची का माजलगावला करायची. त्यावेळेस मी आबाला एक प्रश्न विचारला, आबा जर मी माजलगावला येऊन जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला काय वाटतं कसं राहायचं. हे पहा म्हणे डॉक्टर आमचे तर ऑलरेडी 2 जिम बालडॉक्टर आहे. तुमचा दवाखाना चालेल का नाही मला माहीत नाही, पण माझ्या भगिनीचा डॉक्टर अर्चना पवारचं मात्र 100% चालेल, कारण त्याची एकमेव पहिला मित्र तज्ञ असतील माजलगावातून. आणि तुमची खरोखरच मेहनत चिकाटी असेल तर तुमचा दवाखाना 100% चालेल. पत्रकार बंधूंना आता माहीत असेल चालतोय का नाही. ते हा निर्णय सुद्धा आभार घेतला एक मित्र बोलून. मी काय राजकीय नाही आणि मी राजकीय सल्ला पण देणार नाही त्यांना. त्यांनी त्यांचा सल्ला घ्यायचा तेवढे ते हुशार आहे. मी फक्त एक मित्र म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या व्यासपीठावर आलो. त्यानंतर मग हॉस्पिटल घेतलं. हॉस्पिटलची पहिली वीट ठेवायची होती. आबानी पहिली वीट ठेवली त्या ठिकाणी. आता जिथं पवार हॉस्पिटल आहे तिथं म्हणजे डॉक्टर आता वीट ठेवायला लावतात. पण उद्याचा दवाखाना नाही चालला तर आबा मला आतापर्यंत मी सिन्सिअरली मेहनतनी डेडिकेशननी डिवोशननी प्रत्येक गोष्ट काम करत आलेलो आहे. दवाखाना तुमच्या आशीर्वादाने तुम्ही वीट ठेवला तर 100% चालेल. आणि त्याचं उद्घाटन त्यावेळेस अवजड उद्योग मंत्री कैलास विलासराव देशमुख यांच्या हस्ते झालं. वीट ठेवली, अशोक आबाटकने उद्घाटन केलं विलासराव साहेबांनी. म्हणजे आबा तुम्ही तिथं हात लावता त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सोनं होतच होतं. आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. मग मला संस्था सुरू करायची होती, शाळा काढायची होती. आबाला म्हणलं मी शाळा काढू का, चांगली गोष्ट म्हणजे माझ्याकडे ते नेहमीच मला माझ्याकडे शाळा आहे खोली नाही. तुम्ही काढणार असाल तर सिन्सिअरली व्यवस्थित काम करून काढणार असं काढा. शेवटी जिथं आता शाळा आहे त्या ठिकाणी गाडी जात होती. आम्ही दोघं मोटरसायकलवर गेलो. ती जागा पाहिजे आबाच्याच हस्ते तिथला इशारा दिला, आबाच्याच हस्ते रजिस्ट्री केली आणि आता तिथला सर्वात मोठा वटवृक्ष झाला. 1 लाख स्क्वेअर फूट बांधकाम त्या ठिकाणी रेडी आहे. आणि त्या ठिकाणी माजलगाव आणि परिसरातले लोअर मिडल क्लास पासून तर त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. तिथं उच्चभ्रू लोक फार कमी आहेत. हे काम पण आबाच्याच हस्ते केलं. मग त्याच्यानंतर सुरुवात झाली अशी आबा तिथं मला मागण्याचा फक्त 5वी पर्यंत जाईल. पुढं काय करायचं तुम्ही जाऊन या मुंबईला. म्हणजे 2-3 वेळा मी मुंबईला जाऊन आलो. तू थकला का म्हणजे आता थकलो आता मी येतो म्हणजे. मग मी आणि आबा गेलो. मला 8 दिवसामध्ये त्यांनी 5वी ते 12वी मला परमिशन मिळवून दिली त्या ठिकाणी. म्हणजे असं आबाचं मैत्री म्हणून त्याच्यात काय त्याला देणार होतो का काय नाही. तू थकला का त्याच्यानंतर CBSE जायचं होतं. CBSE एरोस मिळत नव्हता. परत आम्ही दोघं आहेत अतुल साहेबाकडे गेलो. परत साहेबांनी CBSE LOC सगळं करून दिलं. मग मागच्या 20 दिवसापूर्वी एक गोष्ट सांगतो आणि मी थांबतो. जास्त तुम्हाला तुमचा वेळ घेत नाही. 20-22 दिवसापूर्वी आबा एकटेच मुंबईत होते. तर त्यांना कळालं इतर मागासवर्गीय खातं अतुल साहेबाकडे आहे आणि धनगर समाजासाठी नामांकित शाळेमध्ये मुक्त प्रवेश फ्री प्रवेश काहीतरी स्कीम आहे. डॉक्टर येतो का पटकन काहीतरी करू आपण याचं मला काहीतरी वाटायला. मग गेलो थोडाशी माहिती घेतली. प्रस्ताव कसा बनवायचा. 8 दिवसामध्ये आबाच्या प्रयत्नामुळे प्रस्ताव बीडहून औरंगाबाद पुण्याहून अतुल साहेबांच्या टेबलवर आणि 100 धनगर मुलांचं ऍडमिशन फ्री हे ईगल इंग्लिश स्कूलमध्ये आहे. म्हणून धनगर समाजाच्या काही बांधवांनी आबाचा सत्कार केला. एकही रुपया द्यायची, एकही ना युनिफॉर्म ना शूज ना बुक्स काय नाही. हे असं आबाचं लक्ष असतं प्रत्येक ठिकाणी. म्हणून असा अभ्यासू आणि विधानसभेत आवाज उठवणारा
तुमचा माझा जवळचा मित्र, या मित्राने भविष्यात जे काय डिसिजन घेतील ते आम्हाला मान्य आहे। आणि मी पवार, डॉक्टर पवार आणि डॉक्टर पवार कुटुंबाच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।